नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, जेव्हा आपण मनुष्य प्राणी असा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या सृष्टीमध्ये जे काही वेगवेगळे पशु पक्षी प्राणी आहेत त्यापैकीच खरं तर एक म्हणजे मनुष्य प्राणी. आदिमानव हा ह्या सगळ्यांबरोबर म्हणजे सगळे प्राणी पक्षी वनस्पती या सगळ्यांबरोबर जंगलातच राहत होता. पण पुढे मानवाने प्रगती केली आणि तो एक वेगळा प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला. किंबहुना आता तर मनुष्य हा सगळ्या सृष्टीचा किंवा इतर प्राण्यांचाच एक भाग आहे ह्याचा देखील आपल्याला आता विसर पडत चाललेला आहे. खरं तर मनुष्य आणि इतर जे प्राणी आहेत वन्यजीव आहेत त्यांचं सहजीवन असू शकतं का? चांगल्या पद्धतीने एकत्र हे राहू शकतात का? आणि ते कशा पद्धतीने असावं ह्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय पाहून घेऊया. मानव वन्यजीवन सहजीवन आणि वन कायद्यांची अंमलबजावणी या महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया, त्यांचं स्वागत करूया. आज आपल्याबरोबर आहेत मयूर बोठे सर आणि रोहन भाटे सर. नमस्कार दोघांचंही कार्यक्रमात स्वागत करते. अगदी थोडक्यात ओळख करून देते. मयूर बोठे हे सहाय्यक वनसंरक्षक आहेत पुणे इथं. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कामासाठी त्यांना सुवर्ण पदकाने गौरवलेलं आहे आणि वन्यजीव तस्करी थांबवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नांना यशही आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत रोहन भाटे, जे मानद वन्यजीव रक्षक आहेत, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सदस्य आहेत, भारतीय खवल्या मांजर संवर्धन संरक्षण समितीवर सदस्य आहेत आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग इंटरनॅशनल अवॉर्ड या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज खरं तर आपले जे दोन्ही तज्ज्ञ आहेत ते वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. नक्की वन्यजीव म्हणजे हे जे प्राणी आहेत जे आपण हल्ली बातम्या वाचतो की ते प्राणी बाहेर येत आहेत, तर नक्की आपण काय करावं, मनुष्य प्राणी एक सामान्य माणूस म्हणून आपली भूमिका काय असावी याविषयी बोलणार आहोत. वन कायदा काय आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची ह्याविषयी देखील आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर, पुन्हा एकदा दोघांचंही स्वागत करते कार्यक्रमामध्ये. बोठे सर, तुम्ही काय सांगाल की हल्ली आपण खूप वेगवेगळ्या माध्यमांमधून वाचतोय की बिबट्या बाहेर आला आणि त्यांनी हल्ला केला मनुष्यावर किंवा पिकाचं नुकसान केलं, अशा पद्धतीच्या बातम्या आपण वाचत असतो. तर ह्या बातम्या किंवा असे हे जे प्रकार आहेत हे हल्लीच घडत आहेत काही काळापासून की आधीपासूनही अशा घटना आपल्या पाहण्यात आहेत? मानव वन्यजीव संरक्षण आपण जर म्हटलं तर हा खूप पिढ्यानपिढ्या चालत आलेला विषय आहे. पण हल्लीच्या काळामध्ये काही औद्योगिकरण झालंय, शहरीकरण वाढतंय, लोक अतिक्रमण काही ठिकाणी वाढत चाललंय. ह्या गोष्टींमुळे आपल्याला हे जे मानव वन्यजीव संरक्षण आहे, आपण त्यांच्या क्षेत्रात वन्य प्राणी क्षेत्रात अतिक्रमण करतोय, त्यांचा आदिवास काही ठिकाणी नष्ट होतोय. अशा गोष्टींमुळे ह्या गोष्टी प्रखरतेने जाणवायला लागल्या. तसेच लोक खूप जागरूक झालेले आहेत. त्या लोक काही छोटे इन्सिडेंट जरी झाले तर लगेच ते सोशल मीडियावरती व्हायरल होतात. ह्या गोष्टींमुळे ह्या जे संघर्षाची तीव्रता आहे ती जास्त जाणवते. ती पूर्वीपासून अशीच आहे की असे इन्सिडेंट्स घडत आलेले आहेत. बरोबर. म्हणजे खरं तर पूर्वीपासून ह्या गोष्टी घडत आहेत. पण तुम्ही सर जो एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की आता मानव खरं तर त्यांच्या जागी म्हणजे जी प्राण्यांची जागा आहे, जे जंगल आहे, तर तिथे आपण कुठेतरी अतिक्रमण करतोय आणि त्याचाही हा एक महत्त्वाचा परिणाम आपण बघू शकतो. भाटे सर, तुम्ही काय सांगाल की मुळात हे जे सगळे प्राणी आहेत, बिबट्या असेल, साप असेल, तर मनुष्य हे काही त्यांचं भक्षण नसतं, पण तरी ते हल्ला का करतात मुळात हे सगळे प्राणी? मुळात काय होतं की मनुष्य हा प्राणीच्या जवळ आजकाल बिबट्या हा राहायला लागलेला आहे. गेले 2 दशक जर तुम्ही अभ्यास करून सगळ्यांनी आम्ही जे अभ्यासावरती सांगतोय आपण पाहिलं तर ऊसाचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या ऊसाच्या क्षेत्रात बिबट्या हा स्थिरावलेला आहे. बिबट्याची मादी ही पूर्वी साधारण 2 पिल्लांना जन्म घालायची,
पण आज मुबलक पाणी ऊसाच्या क्षेत्रात मिळालेलं आहे. त्या ऊसाच्या क्षेत्रात त्याला मुबलक प्रमाणात खायला मिळतं. बिबट्या हा अतिशय ॲडॉप्टिव्ह आहे. बरं तो वेळ प्रसंगी उंदीर, घुशी, बेडूक असे प्राणी खाऊन पण स्वतःची भूक भागवतो आणि जगतो. अच्छा. बरं, मुळात ऊसाचं क्षेत्र असेल तर त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्याला कुत्रीही मिळतात. जवळपास मनुष्य वस्ती असल्यामुळे तिथं कुत्री असतात आणि हे त्याचं अतिशय आवडीचं खाद्य आहे. तसंच अच्छा. त्यामुळं अशा ऊसाच्या क्षेत्रात ज्यावेळी मनुष्य कामाला जातो किंवा तिथं भात लागणी असेल, भाताची कापणी असेल, गव्हाची कापणी असेल, अशा वेळेला ज्यावेळी मनुष्य तिथं जातो तर साहजिकच तो एक प्रसंग असा निर्माण होतो कधीतरी की ज्या वेळेला तो मनुष्य चुकून बिबट्याच्या जवळ पोहोचलाय, त्याचे बिल्ल आहेत तिथं आणि बिबट्यानं हल्ला केलाय. पण क्वचित प्रसंगीच असं घडत असतं. प्रत्येक वेळेला बिबट्या हा मनुष्यावरती हल्ला करतो असं नाहीये, कारण मनुष्य हा बिबट्याचा भक्ष नाहीये. बरोबर आहे. म्हणजे प्राणी हे स्वतःहून हल्ला करतीलच असं नाही, किंबहुना प्राणी हे स्वतःहून हल्ला करत नाहीत. सर तुम्ही काय सांगाल मयूर सर, की साप असेल किंवा बिबट्या असेल, की आपण जेव्हा घटना ऐकतो की साप चावला किंवा बिबट्याने हल्ला केला, तर हे जे प्राणी आहेत हे स्वतःच्या संरक्षणासाठी हल्ला करत असतात की आणखीही काही कारणं असतात? बहुतांश वेळा जेव्हा असे हल्ले आपण ऐकतो, बहुतांश वेळा हे स्वसंरक्षणावरतीच केलेलं असतं. ज्यावेळेस त्यांना वाटते की आपल्या जीवनात धोका काहीतरी निर्माण झालेला आहे, मनुष्यांच्या काही घडामोडी अशा घडतात की त्यांना स्वतःच्या जीवाची ज्यावेळेस भीती वाटते त्यावेळेस ते बचावासाठी त्यांनी तो अटॅक केलेला असतो. क्वचित प्रसंगी असं होतं की त्यांनी तो जनरली अटॅक झालाय, पण बहुतांश वेळा तो स्वसंरक्षणार्थच केलेला असतो. बरोबर आहे. बिबट्यांचा एक प्रश्न आहे. तसंच सर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये विशेषतः सापांचा खूप एक महत्त्वाचा प्रश्न येतो की साप चावलेला आहे. साप चावल्यामुळे आपल्या देशात मृत्युमुखी जे लोक आहेत तर त्यांचंही प्रमाण जवळजवळ दरवर्षी 50,000 आहे. तर तुम्ही काय सांगाल सर, की हे जे प्रमाण आहे आणि साप मुळात चावणं तर हा प्रकार, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तसं तुम्ही म्हणाल तर खरोखर आपल्या भारत देशात नागपंचमी ही साजरी केली जाते. हो. तर नागपंचमी मागचा इतिहास असा बघितला तर घरातली स्त्री जी असती ती नागाची पूजा करते, नागाला आपला भाऊ समजते. कारण तिचा जो तिच्या मागची धारणा अशी आहे की स्वतःच्या पतीला म्हणजे आपल्या भावानं वाचवावं, शेतात कुठंतरी चावू नये, दंश होऊ नये, ह्याच्यासाठी ती पूजा केली जाते. बरोबर आहे. भारतातला जर अभ्यास केला तर भारतात जवळपास 80% साप हे बिनविषारी आहेत, 20% साप हे विषारी आहेत. आणि ह्या 20% 4 प्रमुख जाती नाग, घोणस, फुरसं आणि मण्यार, ह्या 4च प्रमुख जाती ज्या आपल्या भागात दिसतात आणि ज्या अत्यंत विषारी आहेत. बरोबर आहे. ह्याच बरोबर भारतात जर तुम्ही अभ्यास म्हणजे बघितलं तर दरवर्षी साधारण 50,000 लोक मृत्युमुखी पावतात हे सर्पदंशामुळे. त्यातले 50% लोक हे फक्त सर्पदंश बिनविषारी साप चावल्यामुळे मरतात, फक्त घाबरून मरतात. बिनविषारी साप चावल्यामुळे पण मरतात? घाबरून. बरं. आणि ह्याच्या उलट जर ऑस्ट्रेलिया उपखंडाचा जर अभ्यास केला तर ऑस्ट्रेलिया उपखंडात जवळपास 95% साप तिथं सापडणारे हे अत्यंत विषारी साप आहेत. 5% साप तिथले बिनविषारी आहेत. पण ऑस्ट्रेलिया उपखंडातला जर तुम्ही आकडा जर घेतला किती लोक मृत्युमुखी पावतात तर साधारण वर्षाला 1 ते 3 लोक हा तिथला स्टॅटिस्टिकल डाटा आहे जे मृत्युमुखी पावतात. तर ह्याच्या मागे असं आहे की तिथं जनजागरण फार मोठ्या प्रमाणात आहे. सापांच्या बद्दलची तुमची जनजागृती आमचं डिपार्टमेंट तर करतच आहे, पण त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबरच NGOजनी पण ही जनजागृती लोकांच्या जनमानसांच्यात मोठ्या प्रमाणात पसरवली पाहिजे की विषारी कोणता, बिनविषारी कोणता साप दिसला तर आपण त्या सापाला वाट करून द्यावी, त्याला बाहेर जाण्यास मार्ग मोकळा करून दिला तर तो साप निघून जातो. बरोबर. आज काय व्हायला लागलंय की सोशल मीडियामध्ये, फेसबुकमध्ये मी सापाबरोबर काय स्टंट केला किंवा डेअरिंग काय केलं हे दाखवण्यासाठी वेगवेगळे प्रकारे फोटो काढले जातात आणि ह्या फोटो काढण्याच्या नादात कुठंतरी सर्पदंश होतो. हा एक मोठ्या प्रमाणात दिसून आलेला भाग आहे. बरोबर आहे. तुम्ही विशेषतः जो विरोधाभास एक सांगितलं की आपल्याकडे खरं तर 80% साप हे बिनविषारी आहेत आणि असं असून देखील आपल्याकडे मृत्यूचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. बोठे सर तुम्ही काय सांगाल की जनजागृती, जो आता सरांनी प्रश्न उपस्थित केला की लोकांना हे माहितीच नाहीये की साप दिसला तर मी काय करायला पाहिजे किंवा बिबट्या दिसला, कुठलाही प्राणी मला दिसला वन्यजीव, तर माझं वर्तन त्यावेळी कसं असायला पाहिजे, त्याविषयी काय सांगाल?
आपण सापाचा जर विचार केला तर मॅक्सिमम वेळा घरात वगैरे आढळला तर आपण सर्पमित्रांना किंवा निकटच्या फॉरेस्टच्या ऑफिसला कुठेही जिथे लवकर कळवतील अशा ठिकाणी कळवणं उचित राहील. तसेच आमचा एक टोल फ्री नंबर आहे 1926. फॉरेस्ट रिलेटेड काही जरी इश्यू असतील तर त्या नंबरवर तुम्ही कम्युनिकेट केलं तर तुम्हाला इन्स्टंट त्याचा रिप्लाय मिळतो डिपार्टमेंटकडून. बरं. तसेच लोकांमध्ये जनजागृतीसाठी आम्ही विविध दिवस साजरे करतो. वन्यजीव सप्ताह असेल तर त्याच्यामध्ये लोकांना आम्ही अवेअर करतो की ह्या परिस्थितीमध्ये बिबट्या असेल, बिबट्या सपोज आपल्या एका ठिकाणी हल्ला बिबट्याचा झाला आहे किंवा निदर्शनास आला आहे तर त्या ठिकाणी जिथं हल्ला झाला असेल 1926 आपल्या हेल्पलाईनवरती डेफिनेटली कॉन्टॅक्ट करणं उचित राहील. ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची खबरदारी घेणं अति उचित राहतं की त्या क्षेत्रामध्ये फिरत असताना आवाज करणं किंवा मोबाईलचा वापर करणं, गाणी लावणं, तुम्ही काठी बरोबर ठेवणं. म्हणजे त्या क्षेत्रात आपण आवाज करायचा, आवाज करायचा. तिथे मनुष्याचं अस्तित्व आहे हे त्याला जाणवलं तर तो त्याच्या मार्गाने तो फ्री जातो. त्याला मनुष्याला हानी करायची ही त्याचं इंटेन्शन कधीच नसतं. त्याला जोपर्यंत धोका वाटत नाही तोपर्यंत तो अटॅक करणार नाही. बरोबर. पण बेसिकली इन्सिडेंट्स जेव्हा घडतात तेव्हा असं लक्षात येतं की तो भक्ष्य समजून त्या मनुष्यावर त्यांनी हल्ला केला असतो. मनुष्य ज्यावेळेस ऊसाची भाटेसाहेबांनी सांगितलं असं ऊसाची तोडणी असते त्यावेळेस लोक खाली बसले असतात, तो भक्ष्य समजून त्यांच्यावरती अटॅक करतो. तर ह्या इन्सिडेंट्स मॅक्सिमम घडतात. त्यावेळेस आपण ती काळजी घेतली पाहिजे की समजा ऊस तोडणीचा हंगाम असेल त्यावेळेस तिथं प्रॉपर शौचालयाची व्यवस्था त्या लोकांसाठी असणं आवश्यक आहे किंवा त्या क्षेत्रात वावर करताना कुणीतरी बरोबर असणं उचित राहतं. अशा काळजी त्यांनी बेसिक घेतलं तरी हे इन्सिडेंट बऱ्यापैकी आपण टाळू शकतो. नक्कीच. आणि आपल्याला जर असे कुठलाही वन्य प्राणी किंवा जंगलातला प्राणी जर आपल्याला मनुष्य वस्तीमध्ये आढळला तर जो टोल फ्री नंबर आहे 1926, तर मला वाटतं की हा नंबरवर आपण त्वरित संपर्क साधणं आणि जे अधिकारी आहेत त्यांना हे कळवणं की इथे असा असा प्राणी आलेला आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आपण एक नागरिक म्हणून नक्कीच पहिली ती आपली जबाबदारी आहे. आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपले प्रश्न विचारा. नमस्कार. म्हणजे 2 प्रश्न आहेत. हो. वन्य प्राण्यांचं एकूणच म्हणजे आहार आणि तब्येत त्याच्या समायोजनाच्या दृष्टीने कशा प्रकारे दक्षता घेतली जाते आणि वन्य प्राण्यांसंबंधी जे कायदे निर्मित केलेले आहेत त्यामध्ये काही नीड बेस गरजेप्रमाणे काही बदल होतात का हे सांगा. धन्यवाद आपल्या प्रश्नांसाठी. वन्य प्राण्यांचा आहार काय सांगाल सर? वन्य प्राण्यांचा आहार तसा म्हटला तर ज्या त्या परिसरात तिकडची जी इकोसिस्टीम आहे तिथली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्यावरती आधारित असतं. उदाहरणार्थ जर विदर्भात एखादा बिबट फिरत असेल किंवा वाघ फिरत असेल तर त्याला तिथं तृणभक्षी प्राणी जे मिळतात ते तिथं त्याला चितळ खायला मिळतात म्हणजे हरिण, किंवा त्याला तिथं नीलगाय पण मिळते किंवा सांबर पण मिळते. पण हेच जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जर आला, सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या भागात जर आला तर इथं तुम्हाला चितळांची संख्या नाही आहे. इथं कुठंही हरिण तुम्हाला दिसणार नाही. तर ह्या वेळेला इथला जो बिबट आहे त्याची आहाराची पद्धत बदललेली आहे. मग तो कुत्री खातो किंवा मग तो भेकर जे आहे ज्याला आपण रानशेळी किंवा भेकर म्हणतो, बार्किंग डिअर, हा खातो किंवा त्याला रानडुक्कर पण मिळतात खायला. तर अशा पद्धतीने इथली त्याची अडॉप्टेबिलिटी आणि त्याने स्वतःला चेंज करून घेतलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे माणूस जसं एखाद्या पदार्थासाठी हट्ट असतो आपला की आम्हाला हेच पाहिजे, तर तसं प्राण्यांचं नाही आहे की जिथे जिथे जो भौगोलिक परिसर आहे त्याप्रमाणे हे सगळे जे प्राणी आहेत ते तुम्ही म्हणालात तसं अडॉप्ट होतात आणि त्यांचं जे आहार आहे तो देखील बदलतो. बोठे सर, आपण वन्यजीव कायदा जो आहे त्या कायद्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि त्यानंतर त्यांचा प्रश्नही घेऊया. पण मुळात हा कायदा काय आहे? वन्यजीव संरक्षणाचे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट झालेला आहे 1972 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. बेसिकली आपण पाहिलं ते 1875 ते 1925च्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात वाघांच्या शिकारी अशा घडल्या की वाघांची संख्या ही खूप रॅपिडली ती कमी झाली. ह्या सगळ्या गरज लक्षात घेता ज्या ज्या प्रजाती विलुप्त व्हायला लागल्यात, ज्या कमी व्हायला लागल्यात, यांचं संरक्षण लक्षात घेता 1972 मध्ये आपण वन्यजीव संरक्षण कायदा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट अस्तित्वात आला. त्यानंतर त्याच्यामध्ये जसं आता प्रश्न होता त्यामध्ये आपण वेळोवेळी त्या गरजेनुसार अमेंडमेंट केल्यात. ज्यावेळेस आपण टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटी एक फॉर्म झाली, नंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये 2005 मध्ये अमेंडमेंट करण्यात आली की जसं जसं कायद्याला आपल्याला सुधारण्याची आवश्यकता असते तसे तसे नक्कीच पावलं उचलले गेलेले आहेत आतापर्यंत. पण मुख्यत्वे करून हा कायदा जो आहे हा वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आहे.
तर काय काही मुद्दे आपल्याला ठळक सांगता येतील यातले? वन्यजीव नक्कीच प्रोटेक्शनसाठी हा कायदा आहे. ह्याच्यामध्ये ज्या ज्या स्पेसीज आपल्याला प्रकृतीने जाणवले की कमी, त्याचे शेड्यूल तयार करण्यात आले. बरं. त्याला 6 शेड्यूलमध्ये आपण विभागलं गेलं की शेड्यूल 1 मध्ये, शेड्यूल 2 मध्ये असे प्राणी होते की ज्यांचे खूप संरक्षणाची गरज खूप जास्त आहे. मग त्या पद्धतीने त्या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली की शेड्यूल 1चा असेल किंवा पार्ट 2 शेड्यूल 2 असेल तर ती शिक्षा त्या पद्धतीने ठेवण्यात आली, खूप हाय रेंजला ठेवण्यात आली. म्हणजे 3 ते 7 वर्ष आपण ती शिक्षा साधारण असते. शेड्यूल 3 असेल, 4 असेल, त्यालाही नक्की संरक्षणाची गरज आहे. त्या दृष्टीने त्यांनाही शिक्षा आपण आहे, पण ती थोडीशी कम्पॅरेटिव्हली कमी आहे. मग अशा पद्धतीने तो कायदा सगळ्या स्पेसीज बऱ्यापैकी इन्क्लूड होतात की ज्या विलुप्त होऊ शकतात किंवा ज्यांचे प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे 1972ला हा जो कायदा आलेला आहे हा संपूर्ण जे वन्य जीवन आहे तर त्यांच्या संरक्षणासाठी आहे आणि वेगवेगळ्या वेळी त्याच्यामध्ये वेगवेगळे बदलही होत गेलेले आहेत. ह्या कायद्याविषयी आणखी थोडंसं सविस्तर बोलणार आहोत आणि इतरही जे वन्यजीव आहेत, आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक शंका असतील, वाघ आहे, बिबट्या आहे, मगरी आहेत, माकड आहे, या सगळ्यांविषयीही बोलणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मनुष्य वन सहजीवन आणि वन कायद्याची अंमलबजावणी असा आपला विषय आहे. आपण त्याच्यावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे आणि मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे. आपल्याला एक फोन येतोय. मीना सैंदाणे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. फोन कट झालेला आहे. सर, मघाशी भाटे सर तुम्ही म्हणत होतात की आपला जे वन्य कायदा जो आहे, वन्यजीव संरक्षण कायदा, तर आपण बघतो की आपण बरेचसे प्राणी घरात पाळलेले असतात आणि हल्ली एक नवीन जे कासव पण पाळलं जातं. तर मग ह्याला कायद्यानी बंदी आहे का, की काय सांगाल तुम्ही? भारत सरकारने केंद्रीय मंत्रालयाने एक प्रवेश म्हणून पोर्टल आहे, त्या प्रवेश पोर्टलवरती नुकतंच काही गोष्टी जाहीर केल्या की ज्याच्याकडं इम्पोर्टेड काही पक्षी असतील ते पण त्यांनी डिक्लेअर लवकरात लवकर करावे. बरं बरं. तर आता त्याची मुदत संपलेली आहे. 2 वेळा त्याला मुदत माळ मिळालेली होती. आपल्याला बाजारात आज वेगवेगळे विविध प्रकारचे आफ्रिकन ग्रे पॅरेट मिळतात, स्कारलेट मॅकाव मिळतात, लवबर्ड्स मिळतात. याचबरोबर बरेच भारतीयांच्या घरात, अनेकांच्या घरात पोपट आहेत, हिरव्या रंगाचे, आपले जे राघू ज्याला म्हणतो आपण, ते राघू मिळतात. कासवातले अनेक प्रकार मिळतात. तर कायद्यानं कासव पाळणे आणि कुठलंही भारतीय प्राणी, मग तो पोपट असेल किंवा शेखरूसारखी खार असेल किंवा इतर कुठले प्राणी असतील, साप असतील, हे पाळण्यास, भारतीय कोणताही प्राणी पाळण्यास कायद्यानं पूर्णपणे 1972 कायद्याअंतर्गत त्याला मज्जाव केलेला आहे, त्याला बंदी आहे आणि त्याला मोठी कडक शिक्षा आहे. तर हे पक्षी पाळू नयेत कोणीही. याचबरोबर जे विदेशी पक्षी आहेत ते विदेशी पक्षी पण जर तुमच्याकडे असतील तर त्याची नोंद भारत सरकारकडं रितसर करण्याची प्रोव्हिजन प्रवेश पोर्टलवरती करण्यात आलेली आहे आणि ती प्रत्येकानं करावी. नक्कीच. म्हणजे अनेक घरामध्ये आपल्याला काही असे रंगीत पक्षी वगैरे जे दिसतात तर त्याची नोंद करणं खूप आवश्यक आहे. आपल्याला फोन येतोय. मीना सैंदाणे आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मीनाताई, आपला प्रश्न विचारा सलग. हो मॅडम, नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे दोघंही सरांना की आपण वन्यजीव सप्ताह पाळतो आणि कायदा त्यांच्याविषयी झालेला आहे, पण ती अंमलबजावणी खरंच होते का? कारण अजूनही तस्करी सारखे प्रकार चालूच आहेत आणि त्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी कसा उपयोग, म्हणजे त्यांचे संरक्षण कसं केलं जातं, थोडक्यात मला तुम्ही दोघांनी सांगा. धन्यवाद. तुमची आणि धन्यवाद. बोठे सर, तुम्ही काय सांगाल की कायदा झालेला आहे पण त्या कायद्याची अंमलबजावणी जी झाली पाहिजे तर ती कशा पद्धतीने होतीये? कायद्याची अंमलबजावणी नक्कीच चांगल्या पद्धतीने आता आपण करतोय. त्याच्यामध्ये वेळोवेळी जे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळतात त्यानुसार आम्ही रेड छापे मारून त्या कारवाई आम्ही करतोय. त्यामध्ये मानद वन्यजीव रक्षक असतील, त्या काही स्थानिक लोक पातळीवरती कार्य करणाऱ्या काही संघटना असतील, त्यांचे आम्हाला चांगला मदत मिळते. याचा वापर करून आता आपण जर आकडेवारी जरी पाहिली तर पोचिंग बऱ्यापैकी प्रमाणात कमी झाली. म्हणजे जी वनसंरक्षण कायदा जो आपला फॉरेस्ट तर यायच्या आधी ज्या प्रमाण होतं ते आता खूप कमी झालं. ते नक्कीच त्या कायद्याचं प्रभावी इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे आपण ते कमी झालेलं आहे.
त्याच पद्धतीने आपण जर आत्ताच्या रिसेंट काही एक काळातल्या केसेस पाहिल्या तर ह्याच्यात एक प्रॉपर अवेअरनेसच्या अभावी कदाचित लोक करतायत की त्यांना त्या गोष्टीचं अवेअरनेस नाही आहे की ही स्पेसिस आपल्याकडे जसं आपण चर्चा झाली की ती ठेवली पाहिजे किंवा नाही, मग त्याला आपण ते पोचिंगमध्ये पकडणं बरं, हे नक्कीच ते तुम्ही, ठेवणं कायद्याने poaching म्हणताय तर ते नक्की काय आहे हेही आम्हाला सांगा. पोचिंग याचा इलिगली एखादी वाईल्ड लाईफ आपल्याकडं आर्टिकल किंवा एक वाईल्ड लाईफ कुठलंही ठेवणं किंवा त्याला हंट करणं, म्हणजे शिकार करणं किंवा ते शिकार पाळणं. करणं, किंवा ती पाळणं, वस्तू ठेवणं, तुमच्याकडे बाळगणं. ह्याला पण शिकार हीच डेफिनेशन मध्ये म्हटलं जातं. जर तुम्ही ती बाळगत असाल तर एखादा वन्यजीवचा कोणताही अवयव असेल किंवा वन्यजीव जिवंत असेल तो जर तुम्ही तुमच्याकडे बाळगत असाल तर त्याला शिकार हीच त्याची संज्ञा आहे. बरं, म्हणजे जे हस्तिदंत पूर्वी ठेवण्याची पद्धत होती तर हस्तिदंत स्वतःकडे बाळगणे हे पण एक शिकारच आहे. बरं बरं स्वतःकडे बाळगणे, तुम्ही भले हत्ती तुम्ही मारला नाहीये पण तुमच्याकडे हस्तिदंत आहे म्हणजे तुम्ही शिकारीच आहेत. बरं, म्हणजे तोही एक गुन्हाच आहे. मग तो कदाचित म्हणजे काही इंटेन्शनली असतो, काही एक माहीत नसतो, लॅक ऑफ नॉलेज, ह्या गोष्टीमुळे तो होतो लोकांकडून. अलीकडे काय झालंय, महाराष्ट्र शासनाने आता नुकतंच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या भागात फार मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. अच्छा. आणि या छापेमारीत काही पूजा वस्तू भंडारांच्या वरती छापेमारी झाली. या पूजा वस्तू भंडारांवरती छापेमारीत फार मोठ्या प्रमाणात ब्लॅक कोरल किंवा ज्याला इंद्रजाल म्हटलं जातं, वास्तुशास्त्रात अनेक वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणतात की हे इंद्रजाल तुमच्या घरात लावलं तर सुख, शांती, पैसा लाभेल, त्यामुळे हे इंद्रजाल घरात फ्रेम करून तुम्ही लावा. मुळात इंद्रजाल काय आहे किंवा त्याला दुसरं नाव आहे ब्लॅक कोरल किंवा त्याला सी फॅन पण म्हटलं जातं. तर ही एक कोरल आहे जे जिवंत वनस्पती, प्राणी याच्यातला प्रकार आहे, प्रवळ ज्याला म्हणतो आपण, आणि ही समुद्राच्या तळाशी मिळती. ती एक पूर्ण बायोडायव्हर्सिटी आहे. जसं आपलं जमिनीच्या वरती जंगल असतं तशा प्रकारे पाण्याच्या आत एक प्रकारचं जंगल आहे की जे जंगल जिथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतील, समुद्री घोडे असतील, समुद्री कीटक असतील, आल्गे असेल, अनेक प्रकारची वेगवेगळी तिथली बायोडायव्हर्सिटी की जी तिथं जगती. आणि तेच तुम्ही त्याचा तो अधिवास जो आहे तो अधिवास तुम्ही काढून आणता आणि तो घरात तुम्ही फ्रेम करून लावताय आज. तर ह्याच्यावरती छापेमारीत फार मोठ्या प्रमाणात आपल्या भागात ह्याची सगळी रेडमध्ये सापडल्या वस्तू. याचबरोबर काही पुजारी लोक जी असतात, जी तांत्रिक किंवा आघोरी विद्या करत असतात, हे आघोरी विद्या करताना काही म्हणतात की आम्हाला हत्ता जोडी पाहिजे. तर नेमकं हत्ता जोडी म्हणजे काय? हत्ता जोडी म्हणजे जे इंडियन मॉनिटर लिझार्ड किंवा ज्याला आपण घोरपड म्हणतो, तर त्या घोरपडीचं पेनिस जे असतं ते पेनिस कट करून आपल्याकडे येतं आणि हे पूजेला वापरतात. देव पूजेला एखाद्या प्राण्याचं गुप्त अंग मागेल का याची तरी निदान प्रत्येकानं विचार करावा. आणि आपल्याकडे ते विकलं जातं मुळी आहे म्हणून, नेपाळवरून आणलेली मुळी आहे किंवा इतर कुठल्या तरी देशातनं आणलेली मुळी आहे आणि ती मुळी विकतोय म्हणून. मुळात ही एका मॉनिटर लिझार्डची पेनिस आहे. किती अनेक प्रकारचे म्हणजे अनेक मॉनिटर लिझार्ड मारले जातात आणि त्यांचे पेनिस हे छाटून हे विक्रीसाठी येतात आपल्याकडे बाजारात. खरंच म्हणजे हा खरंच खूप अघोरी असा अघोरी आणि क्रूर प्रकार आहे. क्रूर प्रकार आहे. बरोबर आहे. पण ह्या सगळ्याविषयी आज कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील होतीये. जसं सरांनी सांगितलं की अनेक ठिकाणी छापे पडत आहेत आणि त्या व्यक्तींना जे हे सगळं करतायत त्यांना शिक्षा देखील आज होतीये. आपल्याला आणखी एक फोन येतोय. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत अंबरनाथहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार, आपला प्रश्न विचारा सलग. नमस्कार, माझे 3 प्रश्न आहेत. हो. पहिला प्रश्न असा आहे की वाघ किंवा सिंह हे मार्किंग करण्यासाठी आपली एरिया कन्फर्म करण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्यावर नख्यानं ओरखडे काढतात. त्या संबंधातलं काही शास्त्र आहे का, याबाबत काही प्रबोधन कराल का? बरं. दुसरा प्रश्न असा आहे की पर्यटक बऱ्याच वेळेला वन्य प्राण्यांच्या सहवासामध्ये वेगवेगळे आवाज काढतात, तर हे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाहीये. या संबंधात आपण प्रबोधन करावं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला काही तस्करी करतात प्राण्यांच्या कातड्याची किंवा दातांची किंवा नखांची. त्या संबंधातलं कायद्यामध्ये काय तरतूद आहे? धन्यवाद. धन्यवाद आपल्या प्रश्नांसाठी. तुम्ही काय सांगाल बोठे सर की त्यांनी जसं विचारलं की वाघ, त्यांनी असं सांगितलं की आपले स्वतःची एक क्षेत्र ठरवण्यासाठी काहीतरी त्यांचं एक शास्त्र असतं, त्याप्रमाणे ते ठरवतात, तर त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.
हो, नक्कीच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे वाघ आपली टेरिटोरी मार्क करण्यासाठी त्याच्या ज्या टेरिटोरीच्या कडेचे झाड आहेत हां हां त्यांना पंचाने ओरखडे करतो. बरं, झाडांना झाडांना त्यांनी कळतं की ह्या वाघाची टेरिटोरी ह्या 30-40 स्क्वेअर किलोमीटरमध्ये अच्छा. आहे. ऑरेल्स ते झाडांच्या बेसला युरिनेट करतात, बरं तिथे बरं. लघवी करतात आणि ते वासाने ते दुसऱ्या वाघाला कळते ही दुसऱ्या टायगरची मग तिकडे दुसरे वाघ येत नाहीत त्यांच्या भागामध्ये? युजली नाही. बरं, म्हणजे ते वाघांचं ठरलेलं गणित असतं. ठरलेलं तर बरं बरं, काय सांगाल सर? ते असं युजली असं असतं की नर जो वाघ असतो हां हा नर वाघ साधारण आपली जी एरिया असते ही आपली एरिया तो मार्क करत फिरत असतो सगळीकडे. हां, मग तो मार्क करत फिरत असताना तो मार्किंग वेगवेगळ्या प्रकारे करतो. मग ते विष्ठा त्या भागात विष्ठा करून ते विष्ठा मातीनं झाकतो तो पुन्हा, किंवा तिथं युरिनेट करतो, किंवा युरिनेट झाडावरती स्प्रे करतो तो झाडाच्या बोडक्यावरती, आणि किंवा झाडांच्या बार्क जे असते त्या बार्कला तो मार्किंग करत असतो. अच्छा. जेणेकरून मेल टायगर दुसरा जर त्या टेरिटरीमध्ये आला तर त्याला कळतं की बाबा माझ्यापेक्षा वरिष्ठ कुठला तरी वाघ इथं आहे किंवा ताकदवर वाघ आहे का त्या भागात, ते त्याला लक्षात येतं. मग कदाचित एका मेल टायगरला त्याच्या एरियावरती एन्क्रोच करायचं असेल तर मग त्यांच्या दोघांच्या झटापट होती आणि जो श्रेष्ठ तिथं ठरेल तो तिथं राहतो आणि दुसरा नर जो असतो तो तिकडून निघून जातो. पण युजली फिमेल्स ज्या असतात ह्या फिमेल्स एकामेकांच्या टेरिटोरीमध्ये ओव्हरलॅप करतात. फिमेल्सच्या बाबतीत असं दिसून येतं. शेअर करतात बरं territory. बरं ते शेअर बरं. करतात टेरिटोरी. नक्कीच, आणि हा एक खूप एक इंटरेस्टिंग, एक रोचक खरं तर हे ज्ञान आहे. सर, दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारला होता की आपण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला लोक जातात आणि तिथले आवाज काढतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की वाघ बघायला जीपमधून आत जातात आणि वाघ दिसत नाही, मग वाघाचे आवाज काढा किंवा हत्तीचे आवाज काढा, असे प्रकार लोक करतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा आपण एखाद्या वनपर्यटन ठिकाणी फिरायला जातो तेव्हा नक्कीच ह्या गोष्टी करणं चुकीचं आहे. तिथे तसे आपण अवेअरनेस बोर्ड्सही लावलेले असतात, पण नजर चुकून ह्या गोष्टी घडत असतात. आपण त्याच्या कायद्याने पण त्याच्यामध्ये तशी तरतूद आहे वन्यजीव संरक्षण. म्हणजे कायद्याने पण हे कायद्याने पण हे चुकीचं याला आहे की कायद्यामध्ये बेटिंग म्हणून शब्द betting वापरलेला आहे. आणि बेटिंग शब्दाच्या अंतर्गत जर कुणी असं वन्यजीव प्राण्याला जंगलात जाऊन त्याचा आवाज काढून आकर्षित करून फोटो काढण्यासाठी किंवा एखाद्या पक्षीला वेगवेगळे आवाज करून आकर्षित करत असतील तर त्याला कायद्याने तो गुन्हा आहे. आणि ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने एक ठोस पावलं उचललेली आपल्याकडे उदाहरणं आहेत. अलीकडं महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापूर्वी एका मोठ्या फोटोग्राफर, जे रिनाऊंड फोटोग्राफर होते, त्या रिनाऊंड फोटोग्राफरनी वाघांच्या पिल्लांना आकर्षित करण्यासाठी आवाज काढले जंगलमध्ये आणि त्या पिल्लाला बाहेर काढून त्याची फोटोग्राफी केली. फोटोग्राफी केल्यानंतर त्वरित ताडोबा प्रशासनाने त्याची दखल घेत त्यांना ते जंगल 2 वर्षासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलं त्यांना फिरण्यासाठी. असे पण घडलेले आहेत. काही ठिकाणी पक्ष्यांचे आवाज काढून पक्ष्यांना जवळ आकर्षित करून बोलवलं जातं व त्यांची फोटोग्राफी केली जाते. अशा ठिकाणी पण काही ठिकाणी गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती दंड लावण्यात आलेले आहेत. बरोबर. म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्या हौसेसाठी आपण प्राण्यांना किंवा पक्ष्यांना त्रास देता कामा नये, की ही गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला फोन येतोय, शैला गोरे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा शैलाजी. वन्यजीव रक्षणासाठी वन विभागाकडनं काय काळजी घेतली जाते? धन्यवाद. मयूर सर, तुम्ही काय सांगाल की ह्याच खरं तर मुद्द्यावर आपण येणार होतो की वन विभागाकडून काय काळजी घेतली जाते? वन विभागाकडून आपण जसं सांगितलं एक टोल फ्री नंबर आपण हे केलेला आहे 1926. त्याचबरोबर स्थानिक जे स्टाफ असेल त्याचे नंबर आपण गाव पातळीवरती डिस्प्ले करतो, जेणेकरून त्या लोकांना अप्रोच व्हायला सोपं होतं. तसेच वन्यजीव रक्षणासाठी आपण RRT स्थापन केल्यात. बऱ्याच भागांमध्ये RRT स्थापन आहे, रॅपिड रेस्क्यू टीम आहेत की ते जिथे वन्य प्राण्यांना काही धोका निर्माण झालेला आहे, काही विहिरीत पडतात, अशा घटना घडतात की ते विहिरीत पडले त्यांना बाहेर निघणं शक्य होत नाही. अशा ठिकाणी RRTचे आमचे मेंबर्स, प्रत्येक रेंजमधले एक ठराविक मेंबर्स आम्ही निवडलेत की ते तिथे पोहोचतात आणि त्या ॲनिमलला रेस्क्यू व्हायला मदत होते. त्याचबरोबर डिपार्टमेंटच्या वतीने जिथे काय आम्ही PRT स्थापन केल्यात, म्हणजे प्रिलिमिनरी रिस्पॉन्स टीम केली आहे की ती जी लोकांची इन्व्हॉल्वमेंट होणं गरजेचं. आम्ही काय होतं की एक स्टाफ आहे त्याच्याकडे एक 4-5 गावं असतात, तो जोपर्यंत त्या गावामध्ये पोहोचेल तोपर्यंत इन्सिडेन्स कदाचित मोठा झालेला असतो. ते होऊ नये यासाठी गाव पातळीवरचे आम्ही काही मेंबर्स निवडलेत की जे लवकर त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतील. मग तिथले काही इन्सिडेंट्स असतील ते लवकरात लवकर आटोक्यात येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि बऱ्यापैकी आम्हाला त्याच्यात चांगलं यश मिळतं.
बरोबर. म्हणजे स्थानिक पातळीवर देखील लोकांचा सहभाग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि जसं आपण म्हणतो की एखादी घटना झाली तर तिथे त्वरित काहीतरी करणं हे खूप आवश्यक असतं. सर, डॉक्टर पाडगावकरांचा मगाचा प्रश्न होता तस्करीबद्दल प्राण्यांच्या, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्राण्यांच्या तस्करीबद्दल सामान्य माणसांनी, सामान्य जनतेने, प्रत्येकाने, आपली ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ही राष्ट्रीय संपत्ती जर कुठं चोरीला जात असेल, मग ती वनस्पती असेल किंवा एखादा कुठला प्राणी असेल, तर तुमची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही प्रत्येकाने 1926 हा फॉरेस्टचा टोल फ्री नंबर आहे, किंवा तुमच्या जवळचं कुठलाही फॉरेस्टचा अधिकारी जर तुम्हाला माहितीच असेल तर त्याला त्याची बातमी, त्याची माहिती द्या. तुमचं नाव हे 100% गोपनीय ठेवलं जाईल. तुम्हाला त्याच्यात बक्षिसाची तरतूद करता येईल गुप्तधनमधून, आणि त्या जी काही तस्करी होत असेल ती तस्करी रोखण्यात निश्चितच फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्याला मदत करेल. नक्कीच सर. आणि हा जो टोल फ्री नंबर आहे तो मला वाटतं सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. 1926 हा टोल फ्री नंबर आहे की आपल्या भागात किंवा आपल्या आजूबाजूला जर काहीही अशा पद्धतीची घटना आपल्याला घडताना दिसत असेल किंवा कोणी केलेलं आहे असं दिसत असेल तर त्वरित आपण ह्या नंबरवर फोन करून आपण त्या अधिकाऱ्यांना त्याबद्दलची माहिती जी आहे ती देऊ शकतो. सर, तुम्ही काय सांगाल की आपण काही आता हल्लीच कालच्याच खरं तर पेपरला बातमी होती की बिबट्याने हल्ला केला मनुष्यावर किंवा एका अधिकाऱ्यावर हल्ला केला. तर ह्या घटना जेव्हा आपण वाचतो तेव्हा नक्कीच एक हळहळ व्यक्त होते की अशा पद्धतीने मनुष्यावर हल्ला होतोय, तर काय काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण बिबट्या आहे अशा भागात आपण जातो तेव्हा? नक्कीच कालची जी घटना घडली ती खूप दुर्दैवी घटना आहे की एका वन अधिकाऱ्यावरती तो अटॅक झाला. रेग्युलर काम करताना ते प्रिकॉशन घेतल्या जातात, त्यावेळेसही घेतली होती, पण अनावधानाने ते घडलं, दुर्दैवी घडलं. तर ह्या केसेसमध्ये आपण जसं मगाशी सांगितलं ती वन्यजीव एरियामध्ये आपल्याला ज्यावेळेस माहीत असतं की ह्या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे किंवा इतर वन्य प्राण्याचा वावर आहे, बिबट्याच्या केसमध्ये स्पेशली आपण त्या केसमध्ये आवाज करणं एक बेटर ऑप्शन असतो की आपल्याकडे मोबाईल असतो, सगळ्यांकडे मोबाईल आहेत, त्याचा कुठेतरी आवाज चालू ठेवणं, हळू आवाज, थोड्या आवाजात गाणे चालू ठेवणं. म्हणजे मोबाईलवरती आपण मोठ्याने गाणी लावली तरी तो इम्पॅक्ट होतो की त्याचं एक सायकोलॉजिकल हे तयार होतं की कोणतरी आहेत. त्या पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. टॉर्च, रात्री फिरताना टॉर्च असणं, कुणीतरी बरोबर असणं, लहान मुलांना एकटं न सोडणं त्या केसेसमध्ये, कारण की ते युजली भक्ष्य समजून ते करतात. खरं म्हणजे आपण खरं तर ह्या खूप साध्या गोष्टी आहेत की जेव्हा आपल्याला माहिती असतं की एखाद्या भागात बिबट्या आहे तर तेव्हा रात्रीच्या वेळी शक्यतो तिथे जाऊ नये, किंवा जर आपण गेलोच तर कुठल्या तरी पद्धतीचा आवाज करावा, बोलण्याचा असो, गाण्याचा असो. मी त्याच्यात असं ऍड करेन की बिबट्या हा रात्रीचा रखवालदार असा आपला ठरू शकतो, हा शेतकऱ्यांचा मित्र ठरतो. अच्छा. कारण बिबट्या ज्या क्षेत्रात फिरत असतो तिथली रानडुकरांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी असते. हे अनेक जाणकार शेतकरी, बुजुर्ग शेतकरी आहेत, ते आज पण असं सांगतात की बिबट्या आहे, आमच्या शेताला आज सुरक्षा आहे, आमच्या शेतात आज रानडुकरांचं प्रमाण कमी आहे. आणि ती आपला जो वावर आहे, शेतकऱ्याचं पाणी पाजायला जायचं रात्रीच्या वेळेला, लाईट रात्रीच्या वेळेला खेडेगावात असती, दिवसात तिथं लोड शेडिंग असतं, अशा वेळेला लाईट त्याला मोटर चालू करायला जायला लागते उसाला पाणी पाजण्यासाठी किंवा इतर पिकांसाठी. तर त्यावेळेला बिबट्याचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. पण हे जर आपण नियंत्रित ठेवलं, मग तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही सोबत जाताना मोठी टॉर्च घेऊन जावा, तुम्ही स्वतः हातात एक घुंगरू काठी ठेवा की जेणेकरून तुमचं अस्तित्व, मनुष्याचं अस्तित्व त्या प्राण्याला कळू द्या की इथं मनुष्य आहे. आणि मनुष्यात आवाज बोलत जावा, दोघा तिघांनी एकत्र, सोबत तुम्ही गाणी लावून जावा, आणि ते अस्तित्व जर त्याला जाणवलं तर तो निश्चितच तो तुमच्या जवळ येणार नाही. कारण आपण मनुष्य हा त्याचा भक्ष्य नाहीये. तो मनुष्यावरती ज्या हल्ले झाले त्यावेळी असं लक्षात आलेलं आहे की ते अनावधानानं हल्ल्या त्या प्राणी समजून केलेत. शौचासाठी किंवा प्रातःविधीसाठी जर कोण मनुष्य किंवा लहान मुलगा एखादा खाली बसला असेल तर तो त्याला 4 पायाचा प्राणी समजून त्याने त्याच्यावरती अटॅक केलेला आहे. तो मुद्दामून 2 पायाच्या प्राण्यावर कधी हल्ला करत नाही, कारण त्याला माहित आहे 2 पायाचा प्राणी हा मला मारणारच आहे. हे त्यांच्यावरती बिंबवलं गेलंय. आज जवळपास 2 दशक सातारा, म्हणजे मी तुम्हाला एक घटना मुद्दामून सांगेन की नाशिक जुन्नरमध्ये 2001-2002 साली जवळपास 103 बिबट पकडले गेले. नाशिक जुन्नरमध्ये फार मोठ्या प्रमाणात बिबट्या महाराष्ट्रात होते आणि ह्याच्यातले 103 बिबट पकडून ते महाराष्ट्रात इतरत्र वेगवेगळ्या ठिकाणी सोडले गेले, वेगवेगळ्या जंगलात. मग ते कोयनेचं जंगल असेल, चांदोलीचं असेल, संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा माणिकडोहमध्ये काही ठिकाणी ते निवारण केंद्रामध्ये काही ठेवले गेले.
त्यासाठी माणिकडोचे तत्कालीन जे RFO होते त्यांना शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलं. बर बर ज्यावेळी 16 त्यातले काही 16 बिबटे कोयना आणि चांदोली भागात सोडण्यात आले तिकडच्या जंगलात, तर त्या बिबट्यांना सोडायच्या आधी त्यांच्या शेपटीमध्ये एक मायक्रोचिप लावण्यात आलं की जेणेकरून त्याचा अभ्यास व्हावा, म्हणजे ते कुठे कुठं जातात हे आपल्याला जातात हे लक्षात यावं. तर ह्यापैकी जवळपास 9 बिबट हे पुन्हा जुन्नरमध्ये बघायला 3 वर्षानंतर मिळाले. ओहो, म्हणजे पुन्हा परत एकदा ते 3 तिकडे वर्षानंतर गेले. पकडले गेले. म्हणजे कराड, कोयनानगर ते जुन्नर हे अंतर साधारण 400 किलोमीटरचं अंतर ते पुन्हा तिकडे गेले. तर मांजर कुळातले प्राणी हे पुन्हा आपल्या घराकडे आकर्षित होतात. म्हणून हा उपाय चुकीचा आहे की ह्या बिबट्याला इकडनं उचलून दुसरीकडे कुठंतरी नेऊन सोडा. तर आपण त्याच्याबरोबर आपली जगण्याची पद्धती थोडीशी बदलली पाहिजे. बंदिस्त गोठे करा, रात्रीच्या वेळेला गोठ्यांच्या जवळ लाईट लावून ठेवा, रेडिओ एखादा चालू ठेवा की जेणेकरून बिबट्याला वाटेल इथं कोणतरी बोलत बसलेलं आहे, ज्याच्यामुळे तिथं तो येणार नाही. परिसर स्वच्छ ठेवणे आपण एक आहे की कारण काय होतं, भटके कुत्रे वगैरे असतात हो. ते त्याच्यावरती अवलंबून असतात. बरोबर आहे. म्हणजे खरं तर ह्या कचरा. बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या नियंत्रणात मध्ये असलेल्या आहेत. आणि तुम्ही जसं सांगितलं की बिबटे पुन्हा 400 किलोमीटरचा प्रवास करत गेले, म्हणजे जसं आपण मांजरीला एखादं कुठेतरी सोडून येतो आणि ती परत आपल्या घरी येते, तर तशा पद्धतीने असेही प्रकार घडताना आपल्याला दिसून येतात. पण तरीही ह्या सगळ्यावर आपण सहजीवन कसं जगू शकतो मानव आणि वन्यजीव याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. रामेश्वर आपल्याशी बोलतात हिंगोलीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, टीव्हीचा आवाज कमी करून सलग प्रश्न विचारा आपला. रामेश्वर नागपूर बोलतो हिंगोली सर. हा, ते रानडुकर आणि नीलगाय आहेत ना, तिथे पूर्णपणे नुकसान करतात. यामध्ये शेतकऱ्याला काही नुकसान भेटते का, नुकसान भरपाई? हो, नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपले जे तज्ज्ञ आहेत ते देणार आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मनुष्य, वनजीवन, सहजीवन आणि वन कायद्याची अंमलबजावणी ह्या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मयूर बोठे आणि रोहन भाटे. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला हिंगोलीहून फोन आला होता रामेश्वर यांचा, आणि त्यांनी असं विचारलं होतं की नीलगाय आणि रानडुक्कर ह्या प्राण्यांचा त्यांना त्रास होतोय. तर बोठे सर, तुम्ही काय सांगाल की पिकांचं जे नुकसान होतं तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळते का? नक्कीच शासनाकडून असे जर पीक नुकसान कुठे झाले असेल तर नुकसान भरपाईची तरतूद आहे. समजा 2000पर्यंत नुकसान आम्ही पंचनामे करतो, तिथे लक्षात आलं की 2000पर्यंत नुकसान आहे, तर ती पूर्ण अमाऊंट त्यांना शेतकऱ्यांना आपण देऊ शकतो. 2000 ते 10,000 समजा नुकसानी असेल तर आपण 6,000पर्यंत अमाऊंट त्यांना आपण देऊ शकतो. त्याच केसमध्ये समजा काही म्हशींवरती, गायीवरती असे हल्ले होतात, त्या केसमध्ये सुद्धा आपण नुकसान भरपाई देतो. जिथे समजा गाय म्हैस याचा मृत्यू झाला असेल तर साधारण 40,000पर्यंत आपण नुकसान याची तरतूद आहे. तसेच त्यांना काय अपंगत्व आलं त्या केसमध्ये सुद्धा अमाऊंट थोडी कमी होते. ती नुकसानी आपण देतो. शेळी असेल, बकरी असेल, या कॅटेगरीतली काही जनावरं असतील तर त्यांना आपण 10,000पर्यंत नुकसान भरपाई देतो, त्यांचा मृत्यू जर झाला असेल तर. बरं, आणि मनुष्यावर जर हल्ला केला असेल काही प्राण्यांनी तर त्याच्यासाठी काही नुकसान भरपाई? मनुष्य हल्ल्यामध्ये जर त्यांना कायमचं अपंगत्व जर आला असेल तर 5 लाखापर्यंत शासन त्यांना मदत करतं. अच्छा. आणि समजा अनावधानाने त्यांचा मृत्यू कोणाचा झाला असेल तर त्यांच्या नातेवाईकांना एक 15 लाखापर्यंतची मदत शासनातर्फे केली जाते. बरोबर आहे. म्हणजे खरं तर शासनाकडून ह्या स्तरावर प्रयत्न होतात आणि नुकसान भरपाई जी आहे ती केली जाते. पण सर, मुळात नुकसान होऊच नाही तर ह्यासाठी आपण प्रयत्न करणं हे खूप आवश्यक आहे. आपण म्हणतो की जसं तुम्ही मगाशी सांगितलं की बिबट्या हा शेतकऱ्याचा एक प्रकारे मित्र असतो, तसंच साप हा देखील मित्र असतो आणि पारंपरिक पद्धतीने आपण सापाची खरं तर पूजाच करत असतो. शेतकऱ्याचा खूप चांगला मित्र असतो. तर ती जी अन्न साखळी आहे त्याबद्दल? खरं तर सापांबद्दल अनेक अंधश्रद्धा लोकांच्या मनात आहेत, पण तशी अंधश्रद्धा बाळगणं चुकीचं आहे. साप हा खरोखर शेतकऱ्यांचा आणि आपल्या मनुष्याचा मित्र आहे. साप हा उंदरांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आटोक्यात ठेवतो. एक अभ्यासाअंती पानसे समिती नेमण्यात आलेली होती आणि पानसे समितीनं असं दाखवून दिलं शासनाला की जवळपास वर्षात भारतात किती अन्नाची नासाडी होती उंदरांमुळं, तर 26 मिलियन टन एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी, म्हणजे जवळपास 2.5% भारताचं जे अन्न प्रोडक्शन आहे त्यातलं 2.5% अन्न प्रोडक्शन हे उंदरांमुळं किंवा उंदरांच्या तत्सम जे काही प्राणी आहेत, मग ती घूस असेल किंवा माईस असतील किंवा इतर रॉडेंट्स असतील, त्यांचे मल मूत्र किंवा त्यांनी खाल्यामुळे त्याची नुकसानी होती. हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जर जवळपास 6 उंदरांना जर आपण
एका माणसाचं जेवण दिवसभराचं जे जेवण असेल ते 6 उंदीर एका दिवसात खातात. बाप. आणि उंदरांची संख्या जर तुम्ही विचार केला तर एखाद्या तुम्ही प्रॅक्टिकल कंडिशन्सला एखाद्या रूम मध्ये जर उंदीर तुम्ही ब्रीड करण्यासाठी ठेवले, एका उंदराच्या जोडीपासून वर्ष अखेरीस साधारण 880 उंदीर जन्माला येतात. तर हे प्रमाण 880. फार मोठ्या प्रमाणात वाढतं आणि ही नैसर्गिक याच्यात ह्याला जर कोण नियंत्रण ठेवत असेल तर त्याला साप, विविध प्रकारचे जे उंदीर खातात, विविध प्रकारचे पक्षी आहेत, उदाहरणार्थ घुबड आहेत की जे प्रत्येक रात्रीत एखादं उंदीर पूर्णपणे मटकावून खातात. तर असे हे प्राणी, पक्षी हे वाचले पाहिजे. ही पूर्ण अन्न साखळी आहे. बरोबर आहे. आणि ह्या अन्न साखळीवरती आधारित त्याचं नियंत्रण ठेवायला प्रत्येक पायरीवरती कोण ना कोणतरी आहे. हो हो. म्हणजे त्या अन्न साखळीच्या सर्वोच्च शिखरावरती हा वाघ आहे. अच्छा. वाघ असेल त्या साखळीत, किंवा गुजरात म्हटलं तर गुजरातमध्ये सिंह असेल तिकडच्या अन्न साखळीत मोठ्या. त्याच्यानंतर त्या वाघाच्या खालोखाल प्रायमरी दुसरे टॉप मधले प्रेडेटर्स येतात. मग ते कोल्हे असतील, बिबट असतील किंवा लांडगे असतील. त्यांच्या खाली मग तृणभक्षी प्राणी येतात. मग ते सगळे भेकर, सांबर, हरिण, चितळ की ज्याच्यावरती हे वरचे टॉप प्रेडेटर्स वाघ किंवा बिबट हे आधारित आहेत. आता हे तृणभक्षी प्राणी जे आहेत, या तृणभक्ष्या प्राण्यांच्या वरती त्यांना खायला काय पाहिजे, तर त्यांना खायला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, फळं, गवत हे त्यांना लागतं. मग हे वनस्पती, गवत, फळं ही फक्त काय तुम्ही मी प्रत्येक ठिकाणी जंगलात जाऊन आपण लावत नाही किंवा पेरणी करत नाही. तर त्याच्यासाठी काही पक्ष्यांची पण गरज आहे की जे त्यांचं बीज प्रसारण करतात. त्यांनी पक्ष्यांनी ते बीज त्यांच्या पंखावाटे उडून जातात किंवा त्यांच्या खाल्ल्यानंतर त्यांच्या विष्टेद्वारे ज्यावेळी ते बीज पडतं दुसरीकडे, तिथं ते रुजतं आणि तिथं ते पुन्हा तिथं नव्यानं ती गवत किंवा नव्यानं तिथं ते झाड परत सुरू होतं रुजायला. तर हे पक्षी पाहिजे. पक्षी काय फक्त बीज खात नाहीत, तर पक्षी हे कीटक पण खातात. म्हणजे कीटक पण पाहिजे. पक्षी हे साप खातात, साप पण पाहिजे. तर ही पूर्ण अन्न साखळी आहे आणि ह्या अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानावरती तो वाघ आहे किंवा तो सिंह आहे. आणि हा राजा जर राहिला वरचा, तर खालची प्रजा ही पूर्णपणे व्यवस्थित राहणार आहे. तर ही पूर्ण अन्न साखळी आणि ही जैवविविधता व्यवस्थित राहिली तरच आपल्याला शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळणार आहे. खरंच म्हणजे ही जी सगळी अन्न साखळी आहे, जी खरं तर आपल्याला सगळ्यांना शाळेत शिकवली जाते, ज्याचा आपल्याला आता विसर पडलेला आहे, तर ही अन्न साखळी आहे आणि त्याच्यामुळे आज आपण जिवंत आहोत आणि त्याच्यामुळे आज आपण जे काही समृद्ध आयुष्य आहे ते जगतो आहोत. मला वाटतं की सर ह्याची जाणीव सगळ्यांनी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. सर, जेव्हा असे जे वन्य प्राणी बाहेर आपल्याला दिसतात आणि त्यांना जंगलात पुन्हा सोडलं जातं, तर पुन्हा त्यांचं जे रिहॅबिलिटेशन आहे तर ते कशा पद्धतीने केलं जातं? जसं आपण चर्चा केली आता की काही जुन्नरमधले 2001-2 मध्ये जे बिबटे 400 किलोमीटर प्रवास करून 2003ला परत तिथे आले. तर जनरली आपण हे जे समजा ज्या ठिकाणी आपण हे वन्य प्राणी रेस्क्यू करून नेतो, ते फिट फॉर रिलीज असतील, त्यांचं मेडिकल फॅसिलिटीज आमच्याकडे आहेत, ते आम्ही तिथे चेकअप करतो. बरं. तर फिट फॉर रिलीज असेल त्यांना पुन्हा आम्ही जंगलात सोडतो. पण त्यांचं एक काय, जसं आपण सांगतो की ऊस म्हणजे त्यांचं एक हॅबिटॅट त्यांनी मानलं की हे ऊस माझंच हॅबिटॅट आहे. तर ऊसाच्या क्षेत्रात त्यांना एकदा सवय लागलेली असते. बरं. तर ते परत त्याच ठिकाणी यायचा प्रयत्न करतात. मग नियर बाय कुठं ऊस असेल तिथं जाणार. त्या सवय ते अडॉप्ट करत गेलेत आणि तसं सहजासहजी मोडणं शक्य होत नाही. त्यांना समजा आधी सवय होती की एखादा हरिण मारणं किंवा एखादं बेकर मारणं, पण त्यांना कुत्रे सहजासहजी उपलब्ध होतात. इझी प्रे झालाय तो की सहज मला कुत्रं उपलब्ध होऊ शकतं. मग ते जिथं कचरा कुंडी असेल किंवा जिथं कचरा गोळा होतो त्या ठिकाणी कुत्रे 100% येतातच. त्या ठिकाणी तो दब धरून बसलेला असतो की ते मला कधी खायला मिळेल. मग अशा गोष्टी असतात. बरोबर आहे. म्हणजे बिबट्या हा जो प्राणी आहे हा खूप स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा असा प्राणी आहे. सर, तुम्ही काय सांगाल बाठे सर की हे जे सगळं आपण बघितलं, अन्न साखळी वगैरे ते सगळं बघितलं, वाघांचं प्रमाण आपण बघतोय की कमी झालं होतं आणि ते आता प्रयत्नांनी आपण वाढवतोय. वाघ आणि भारताची अर्थव्यवस्था ह्याचाही जवळचा संबंध आहे, तो अगदी थोडक्यात सांगा. 1940ला जर वाघांची संख्या भारतात जर अभ्यास केला तर साधारण 40,000च्या घरात वाघ होते. त्याच्यानंतर शिकारी असेल किंवा इतर कारणांमुळे वाघांची संख्या घटली आणि आज जवळपास भारतात 3,000 वाघ आहेत. भारताच्या टायगर टुरिझमचा जर विचार केला तर भारतातल्या 10 टायगर रिझर्व्ह, प्रमुख टायगर रिझर्व्ह, 10 टायगर रिझर्व्ह याची इकॉनॉमीचा विचार केला तर ती साधारण 51 ते 162 बिलियन डॉलर्सची त्याच्यावरती इकॉनॉमी अवलंबून आहे. बरं. त्याच्यावरती असणारे वेगवेगळे
उद्योजक आहेत, मग त्या टायगर इकॉनॉमीवरती अवलंबून असलेले हे आहेत. अच्छा. आणि ही फार मोठी इकॉनॉमी आहे. त्याच्यासाठी टुरिझमसाठी लोक येतात, पैसे खर्च करतात, त्या अनुषंगानं इतर वेगवेगळे व्यवसाय चालतात. हे फार मोठ्या प्रमाणात आहे. नक्कीच. म्हणजे हा जो मुद्दा आहे की हाही आपण समजून घेतला पाहिजे की हे आपलं जे अर्थकारण आहे हे डायरेक्टली त्याच्याशी सगळ्या वन्यजीवांशी संबंधित आहे. सर, आपण जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल की कशा पद्धतीने मनुष्य आणि वन्यजीव यांचं सहजीवन उत्तम प्रकारे होऊ शकतं? मनुष्य वन्यजीव सहजीवन, जसं मी सुरुवातच आपली झाली होती की हे एक संघर्ष होता, तो पूर्वीपासून चालत आलेला संघर्ष आहे. हा कुठंतरी मोडीत काढण्यात येतो. तो संघर्ष न ठेवता एक सहजीवनाकडे आपण कसं वळता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. आपण म्हणजे नक्कीच त्यांच्या बरोबर नाही राहू शकत, पण त्यांना बरोबर घेऊन आपल्याला राहता येईल की जेणेकरून त्यांनी जसं अडॉप्शन मी बोललो की त्यांनी अडॉप्ट केलं स्वतःला तसं बदलून घेतं, तसं आपण स्वतःला बदलू शकतो. ह्याच्या आम्ही कार्यक्रमात डिस्कस झाल्याप्रमाणे ज्या काळजी आपण घेतल्या पाहिजे, समजा तिथे वावर असेल तर प्रत्येक वेळी त्याला पिंजऱ्यात ट्रॅप करणं, उचलणं आणि दुसरीकडे सोडणं हा त्याच्यावर उपाय नाही. त्याच्यात आपण स्वतः आपल्याला कसं अडॅप्ट करता येईल, त्यांच्यासह आपण कसं जीवन व्यतीत करू शकू ह्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. समजा सापाचा आहे की साप आपण दिसलं की पहिला विचार येतो की ह्याला मारायचं आहे, तो विचार काढून टाकला पाहिजे. आपण त्याला सर्पमित्रांच्या सहाय्याने किंवा डिपार्टमेंटच्या सहाय्याने उतरून त्याला दुसरीकडे आपण सोडू शकतो. नक्कीच. म्हणजे अशा पद्धतीने आपण खरोखरच वन्यजीव आणि मानव यांचं सहजीवन आहे ते जगू शकतो. कसा वाटला आमचा आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी जी वेगवेगळी माध्यमं आहेत ती आपण बघून घेऊया. फेसबुकचं माध्यम आहे hellosahyadri20@gmail.com हा मेल ID आहे. आमचे हे सगळे कार्यक्रम आपण यूट्यूबवर पाहू शकता आणि ट्विटर हँडल आहे @ddsahyadri. असं म्हणतात की जोपर्यंत तुम्ही प्राणीमात्रांवर प्रेम करायला शिकत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याचा जो एक भाग असतो तो कुठेतरी रिकामा राहिलेला असतो. आणि याविषयी आज आपण बोललो. सर, तुम्ही दोघेही इथे आलात आणि खूप वेगवेगळ्या विषयांची माहिती, आम्हाला काही नवीन गोष्टी कळाल्या प्राण्यांबद्दल, वन्यजीवांबद्दल. तर त्या सगळ्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. मनापासून धन्यवाद. दर्शक हो, आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.